नमस्कार, मी संकेत आवटे. टाटा मोटर एका दिवसामध्ये जवळपास 8 ते 10% क्रॅश झाला. सगळ्यात मोठा इतिहासातला टाटा मोटरचा क्रॅश आपण मानू शकतो. एका दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात टाटा मोटर का पडला? नेमकं टाटा ग्रुपच्या बद्दल काय सुरू आहे? त्याचबरोबर टाटा पॉवर पडतोय, टायटन पडतोय, टाटा केमिकल खाली आहे, टीसीएस डाऊन आहे, टाटा मोटर सुद्धा डाऊन जातोय. नेमकं कारण काय? ओव्हरऑल ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एवढं मोठं प्रेशर नसताना फक्त टाटावरच एवढं मोठं प्रेशर का येत आहे? याच्या मागे मल्टिपल कारण आहेत आणि सगळ्यात मोठं कारण जे की आता मॅक्सिमम ब्रोकरेज हाऊसेस निगेटिव्ह आउटलुक टाटा मोटर बद्दल देत आहेत. आता सध्या 5 रिपोर्ट आणि 5 ब्रोकरेज हाऊसने छापलेले हे रिपोर्ट सांगतायत की टाटा मोटर बेरिश आहे, ज्यामध्ये मोठी नाव आहेत. गोल्डमॅन सॅक्स असेल, मॉर्गन स्टॅनली असेल, नोमा, युबीएस, सिटी, एकापेक्षा एक ब्रोकरेज हाऊसेस निगेटिव्ह आउटलुक देत आहेत. आता या सगळ्या मागे काय कारण आहे? तर सिंपल त्यांचं म्हणणं हे आहे की इथून पुढे टाटा मोटरचे आकडे खराब येऊ शकतात. टाटा मोटर प्रेशरमध्ये राहू शकतं. टाटा मोटरचा इबिट डाऊन होऊ शकतो, म्हणजेच सेल्स पण थोडासा प्रेशरमध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं हे आहे की ओव्हरऑल ईव्ही सेगमेंटवर त्यांच्या प्रेशर येऊ शकतं. त्यांनी जो जीएलआरला ट्रान्सफॉर्म करण्याचा डिसिजन घेतलेला आहे इंटरनल कंबशन इंजिन टू इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये, त्यामध्ये मेजर प्रॉब्लेम येऊ शकतात आणि कंपनी थोडंसं प्रॉब्लेममध्ये जाऊ शकते. आणि एवढंच नाही तर कंपनीनं एक मोठा डिसिजन घेतलेला आहे की फंड रेज करण्याचा. 36,000 कोटी रुपयाचा अगेन फंड रेज करणार आणि इन्फ्युजन यामध्ये ते करू शकतात इफ दे नीड, असा त्यांनी एक शब्द वापरलेला आहे. या सगळ्या गोष्टींना या फंड हाऊसनी निगेटिव्हली घेतलेला आहे आणि परिणामी स्टॉक तुफान आदळला आहे एकाच दिवसामध्ये. हे सगळं खरंच होऊ शकतं का? एवढं प्रेशर खरंच टाटा मोटरवर आहे का? मी बॉटम लेवलला बाय केलंय, आता वर गेलाय, किंवा मी वरच्या लेवलला बाय केलंय, इथून जर पडला तर काय होणार? मी आजपर्यंत कमवलं सगळं जाणार. मी टॉपला एंट्री घेतले, माझा मोठा लॉस होणार. मी नेमकं करायचं काय? खरंच जज्बात बदल दिए वगैरे असं सगळं झालंय का? तर बिलकुल नाही. याची डिटेल माहिती आता या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सिम्पली मी तुम्हाला पुढे जाण्याआधी हेच सांगू इच्छितो की पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा, कारण हा इम्पॉर्टंट मेसेज सगळ्यांपर्यंत जायला पाहिजे. कंपनीचं म्हणणं काय आहे? कंपनीने एक आउटलुक पुढे पेपर सादर केलेला आहे, ज्यामध्ये कंपनीनं म्हटलंय की 2025च्या पहिल्या हाफमध्ये थोडीशी डिमांड वीक राहण्याचे चान्सेस आहेत किंवा फ्लॅटिश राहण्याचे चान्सेस आहेत, पण सेकंड हाफ मात्र बेस्ट असण्याचे चान्सेस आहेत, स्ट्रॉंग असण्याचे चान्सेस आहेत. ओव्हरऑल काय तर पहिला वीक थोडासा स्लो आणि सेकंड वीक एकदम फास्ट. पण ओव्हरऑल जर त्यांनी बोलताना त्यांचं जजमेंट तुम्ही ऐकलं तर त्यांचं म्हणणं आहे की 2025 हा स्ट्रॉंगच आमच्यासाठी ओव्हरऑल इयर असणार आहे. प्रीमियम लक्झरी सेगमेंटमध्ये आम्हाला प्रेशर बघायला मिळणार नाही, कारण प्रीमियम लक्झरी सेगमेंट कोण बनवतं? तर JLR बनवतं. टाटा मोटर आणि JLR आता दोन्हीमध्ये डिफरन्स काय? तर कंपनी त्यांचीच आहे, पण मेजर रेव्हेन्यू टाटा मोटरच्या टाटा कार, ज्या आपण रेग्युलरली सफारी असेल, हॅरियर असेल, नेक्सॉन असेल, या सगळ्या ज्या कार आहेत त्या टाटाच्या लोगोनी येतात. पण JLR जॅग्वार अँड लँड रोवर या प्रीमियम सेगमेंटमधल्या कार आहेत. पण आज जर मी तुम्हाला प्रश्न विचारला सगळ्यात जास्त गाड्या कोणत्या बघताय, टाटाच्या की JLRच्या? तुम्ही म्हणाल टाटांच्या गाड्या खूप जास्त दिसतात JLR पेक्षा. याचा अर्थ JLRचा रेव्हेन्यू जास्त हवा की टाटाचा रेव्हेन्यू जास्त हवा? तुमचं मत कदाचित असेल की टाटाचा रेव्हेन्यू जास्त असायला पाहिजे ॲज कम्पेअर टू JLR, बट हेच तुमचं मत कम्प्लिटली चुकीचं आहे. टाटा पर्टिक्युलरली 2 सेगमेंटमध्ये काम करतात, एक तर कमर्शियल व्हेकल आणि पॅसेंजर व्हेकल. कमर्शियल व्हेकलचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 19% आहे, तर पॅसेंजर व्हेकल फक्त आणि फक्त 11%. दोघांचं मिळून कॉन्ट्रीब्युशन होतं फक्त 30%. उर्वरित 70% कॉन्ट्रीब्यूट करतो JLR. JLRचा मेजर वाटा या बिझनेसमध्ये आहे. JLR ऑल ओव्हर वर्ल्ड पसरलेला आहे. JLR फक्त भारतामध्ये बिझनेस करत नाही, तर मेजर रेव्हेन्यू JLRचा बाहेरून जनरेट होतो. अमेरिका आणि युरोपमधून, चायनामधून सुद्धा खूप मोठा रेव्हेन्यू JLR जनरेट करतात. आता थोडंसं चायनामध्ये प्रेशर आहे, तुम्हाला माहितीच आहे सध्या काय अवस्था चायनामध्ये आहे, बट ओव्हरऑल परिस्थिती अजूनही त्यांनी मेंटेन केलेली आहे. आता यामध्ये एक ग्रोथ फॅक्टर जर तुम्ही बघितला तर ओव्हरऑल इंडस्ट्रीची ग्रोथ कशी होते, पर्टिक्युलरली भारताबद्दल बोलतोय, तर पॅसेंजर व्हेकलची ग्रोथ ही 5% होते, तर कमर्शियल व्हेकलची ग्रोथ ही 2% होताना पाहायला मिळते. पण ओव्हरऑल जर इम्पॅक्ट आपण टाटावर बघायचाच ठरवला तर काय होऊ शकतं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. टाटांची ग्रोथ जर तुम्ही लास्ट इयर बघितली तर तुम्हाला कळेल की पॅसेंजर व्हेकल 11% ग्रो होत आहे, तर कमर्शियल व्हेकल 19% ग्रोथ आपल्याला दाखवलेली आहे. Q4च्या सेल्सबद्दल मी बोलतोय.
म्हणजे काय, टाटांची सेल ही खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. तर कमर्शियल व्हेकलमध्ये इयरली ग्रोथ जर तुम्ही बघितला तर 13% पाहायला मिळते. तर पॅसेंजर व्हेकलमध्ये 9% सेल्स ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. आता या दोन्हीमध्ये डिफरन्स लक्षात घ्या, 11% आणि 9%. पण तुम्ही म्हणाल इंडस्ट्रीची ग्रोथ तर एवढी होत नाहीये, ऑब्व्हियसली होत नाहीये. पण JLRनं खूप मोठ्या प्रमाणात स्वतःला ट्रान्सफॉर्म केलेलं आहे. 2030 पर्यंत कंपनी म्हणते आम्ही फुल्ली इलेक्ट्रिक होणार आहे, ज्याला निगेटिव्हली पोर्ट्रे केलं जाते. आता माझ्याही मनामध्ये तो संशय आहे की कितपत आणि किती चांगलं हे भविष्यात चालणार आहे. 100% माझ्या मनामध्ये डाऊट आहे. पण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतोय की याचं इंटिग्रेशन एकदम सिमलेसली टाटा ग्रुप करेल. याच्या मागं एक महत्वाचं कारण लक्षात घ्या, येणारा काळ हा इलेक्ट्रिक व्हेकलचा आहे. टाटा मोटरला आणि पर्टिक्युलरली टाटा कार्सना जर तुम्ही बघितलं ना, तर टाटा इलेक्ट्रिक व्हेकल बनवतील. मी JLR बद्दल बोलत नाही, फक्त टाटा कार्स बद्दल बोलतोय. तर हे कोणाच्या स्वप्नात सुद्धा आलं नसेल, पण पायोनियर तेच ठरले भारतातले, पर्टिक्युलरली भारतातले. जगातले म्हणता येणार नाही, कारण टेस्ला वगैरे खूप मोठ्या लेवलला ते गेले होते आधीच. पण पर्टिक्युलरली भारतामध्ये सगळ्यात मोठ्या लेवलला आता ते पोहोचलेले आहेत. एवढंच नाही, याच्या पुढची महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारे हेवी इन्व्हेस्टमेंट न करता आहे त्याच प्लांटमध्ये ऍडजस्टमेंट करून थोडे मोठे चेंजेस करून कंपनीने इलेक्ट्रिक व्हेकलचा प्लांट सेटअप केला, बॅटरीचा जुगाड केला आणि आता स्वतः सुद्धा बॅटरीज बनवण्याचा प्लांट त्यांनी उभा केलेला आहे. म्हणजे या लेवलला एक्सपान्शन त्यांचं सुरू आहे. पण यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी कॅपेक्स केलं का, तर 100% नाही. आता याच्या उलट जाऊयात JLR कडे. आता जेव्हा JLRला इलेक्ट्रिकमध्ये ट्रान्सफॉर्म केलं जाईल, EV मध्ये ट्रान्सफॉर्म केलं जाईल, एकदम सिमलेस इंटिग्रेशन त्याचं होणार आहे. कुठल्याही प्रकारे जास्त त्रास कंपनीला होणार नाही. आणि त्याची सुरुवात कंपनीनं काय केली, हायब्रिडमध्ये केली. मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं की समजा रतन टाटा असतील, अंबानी साहेब असतील, अदानी साहेब असतील, मोठे मोठे सेलिब्रिटीज असतील, मुंबईवरून कोल्हापूरला येत आहेत, आम्हाला भेटण्यासाठी येत असतील. सो जर ते येत असतील आणि 10 ठिकाणी चार्जिंग स्टेशन शोधत शोधत चार्ज करत एक अर्धा तास वडापाव खात जर टपरीवर उभा राहत असतील, कसं वाटेल? पॉसिबल आहे? नाही. सो 100% इलेक्ट्रिक व्हेकल सेलिब्रिटीज लगेच चूज नाही करणार टू द लॉंग टर्म रनिंग. बट आता सध्या जर तुम्ही बघितलात, कंपनीनं एक स्मार्ट मूव्ह घेतले. हायब्रिडमध्ये कंपनी बनवते हायब्रिड कार. हायब्रिड कार जेव्हा कंपनी बनवते ना, तेव्हा समजून जायचं की कंपनी पेट्रोलवर पण गाडी चालवणार आहे आणि इलेक्ट्रिसिटीवर सुद्धा गाडी चालवणार आहे. याचा अर्थ काय, दोन्ही सुद्धा आहे. हायब्रिड कारचा फायदा तुम्हाला माहिती आहे का? पिकअप तुफान असतो, ड्राईव्ह कम्फर्ट जबरदस्त असतो, गाडी चालवायला मजा येते. शॉपर ड्रिव्हन तर यांच्या गाड्या आहेतच, एकदम लक्झरियस गाड्या तर ऑलरेडी आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन असल्यामुळे मायलेज सुद्धा तुफान मिळतं. म्हणजे सगळ्या गोष्टी मला एकत्रित इथं मिळणार आहेत. परिणामी येणारा भविष्यकाळ आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी ही कंपनी कुठल्याही प्रकारे धोका देईल असं मला पर्सनली वाटत नाही. 2 ब्रँड मी तुम्हाला सांगतोय, जगातले सगळ्यात मोठे ब्रँड. एक तर आहे टेस्ला, दुसरी आहे BYD. BYDने टेस्लाला सुद्धा बीट करून ते पुढे जात आहेत. आता याच्या मागे मेन रिझन लक्षात घ्या की BYD पुढे जाण्याचं सगळ्यात पहिलं रिझन गव्हर्नमेंटचा सपोर्ट. गव्हर्नमेंटने खूप त्यांना चांगला सपोर्ट केलाय, चायनीज गव्हर्नमेंटने, त्यामुळे तिथं मोठा सेल्स होतोय. आणि टेस्लाला थोडंसं त्यांनी मागे खेचण्याचं काम डेफिनेटली केलेलं आहे आणि म्हणून BYD चांगल्या प्रकारे ग्रो होतोय. दुसरी गोष्ट, फक्त सपोर्टनी साहेब कोणालाही जगात वर जाता येत नाही. नाहीतर प्रत्येक मंत्र्यांची पोरं आज पंतप्रधान झाली असती, पण हे होत नाहीये. म्हणूनच आता सध्या BYDची कंडिशन जर तुम्ही बघितली ना, तर तुफान गाड्या ते बनवतात, चुम्मेश्वरी गाड्या आहेत. अक्षरशः तुम्ही एकदा गुगल सर्च करून बघा, मस्त गाड्या त्यांच्या आहेत. इव्हन टेस्लापेक्षा गुड लुकिंग कार्स ते बनवतात आणि तेही चीप प्राइसमध्ये. आणि म्हणून कंपनी चांगली ग्रो होते. टेक्नॉलॉजी मस्त आहे, सुपेरियर आहे आणि सिमलेसली गाड्या त्यांच्या चालतात. आणि हे असल्यामुळेच कंपनीची ग्रोथ फास्ट होते. आता JLRला BYD बरोबर कम्पेअर करता येणार नाही, कारण ते सेगमेंट आणि तो क्लास वेगळा आहे. जर तुम्ही RRच्या SV बिस्पोकला वगैरे बघितलं तर 4-4 कोटीच्या किमती आहेत. सुरुवात होते तिथून. म्हणजे विचार करा काय लेवलच्या कार हे बनवतात. आणि म्हणून हे दोन्हींचं सेगमेंट वेगळं आहे. इव्हन तुम्ही टेस्ला बरोबर याला कम्पेअर करू शकता, कारण टेस्ला पण प्रीमियम सेगमेंटमध्ये मेजॉरिटी ऑफ कार्स बनवतो. तो एकदम चीप लेवलला BYD सारखं जात नाही. 10, 20, 25 लाखाच्या कार टेस्ला बनवत नाही. बट आता सध्या जो पार्ट JLRचा आहे तो जगभरामध्ये वाखाणण्याजोगा असेल, एक वेगळा असेल, कारण कार डिफरंट लुकिंग आहेत, फीचर्स एकदम डिफरंट आहेत, लक्झरियस आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी मोठी लोक आहेत त्यांना या गोष्टी एकदम आवडणाऱ्या आहेत. तुम्ही याला कम्पेअर कॉमन लोकांच्या कार बरोबर करू शकणार नाही. आणि डेफिनेटली या गोष्टी कोणाला आवडतात? मोठ्या लोकांना आवडतात. ज्यांना लक्झरियस गोष्टी आवडतात ना, त्यांना डेफिनेटली ही कार आवडणारच आहे.
आणि म्हणून याच्यामध्ये मेजरली इंटरेस्ट लोकांचा वाढताना भविष्यात पाहायला मिळेल. आता हे कशावरून, तर यांच्या ऑर्डर बुकवरून आता मला सध्या दिसत आहे 28,700चं बुकिंग ऑलरेडी यांच्याकडे आहे. 1,33,000 गाड्यांची ओव्हरऑल ऑर्डर बुक यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे काय, ईव्हीच्या 28,000 बुकिंग ऑलरेडी आहेत, 28-29,000च्या आसपास, आणि टोटल 1,33,000 आणि ऑलमोस्ट तेवढाच सेल यांचा आहे. मग हे सगळं त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं इबिट जरी यांचं फ्लॅट राहिलं, जरी यांनी 8.5% जरी इबिट दाखवला, तरी सुद्धा कंपनीच्या प्रॉफिट मार्जिनवर मेजर इम्पॅक्ट होईल असं मला पर्सनली वाटत नाही. आणि चांगल्या प्रकारेच ग्रोथ भविष्यात दिसू शकते, हा माझा पर्सनल अंदाज आहे. तर डाऊनफॉल कंपनीवर काही दिवसांचा पाहायला मिळू शकतो, एक करेक्शन पाहायला मिळू शकतं, बिकॉज वरून प्रेशर क्रिएट केलं जाते. आता ते कोण करते, कसं करतं, याबद्दल मला चर्चा करायची नाही आहे, पण डेफिनेटली एक वेळ अशी येईल जिथून परत हा आपल्याला अपट्रेंडमध्ये जाताना पाहायला मिळेल, आणि हे एक मायनर करेक्शन असेल. याच्यामध्ये मेजर फॉल मला पर्सनली दिसत नाहीये. तुमचं ओपिनियन मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.